रोज सकाळी माझं लवकरच आवरतं तसं, कारण इशूच्या पप्पाचा टिफिन करून द्यायचा असतो. त्यानंतर इशूला अंघोळ घातली आणि त्याचा क्यूटनेस किती लोड झाला आहे बघा तुम्ही. आणि इशू कधीच मेकअप करून घेत नाही. स्वतःला फक्त लांब पळत असतो. त्याच्यासाठी मग अंडे बॉईल केले. म्हटलं काही नाही तर अंड्याचा नाश्ता तरी करून घेईल. आणि त्याला मी एकदाच ना अंड्यातलं डील काढून अंड्याचं फक्त कव्हर असतं ना ते खायला दिलं होतं. तेव्हापासून तो आतलं डील बाजूला काढून ठेवतो आणि थोडंसं मीठ लावून अंडा खाऊन घेतो. आता म्हटलं दुपारच्या वेळेत त्याला काहीतरी खायला लागेल. आणि नाश्ता तर त्याचा अंड्याचा झाला आहे. चपाती भाजी पण माझी सकाळी झाली होती. पण लहान मुलं घरात असली ना तर काहीतरी एक्स्ट्रा असायलाच पाहिजे, कारण ते कंटाळतात तेच तेच खाऊन. म्हणून म्हटलं की चला वरण भाताचा कुकर लावून घेऊया. आणि इंद्रायणीचं तांदूळ आणि त्यात मुगाची डाळ असं कुकर लावून घेतला. मुगाची डाळ शक्यतो मुलांना पौष्टिक असते, पित्त वगैरे होत नाही त्यानं आणि पचायला पण हलकी असते. लहान मुलांना पचायला हलकी म्हणूनच मुगाची डाळ जास्त देतात. आणि इशू लहान होता तेव्हापासून मी त्याला मुगाची डाळच देते. आणि कुकर लावला तोपर्यंत म्हटलं चला बेडरूम वगैरे आवरून घेऊया. घर जरी रेंटचं असलं ना तरी रोज स्वच्छता केली तर आपल्याला पण थोडंसं छान वाटतं, घरात बसायला आवडतं. आणि आमच्या सासूबाई पण म्हणतात जिथं हात फिरते तिथं लक्ष्मी असते. मग आपला हात आपल्या प्रत्येक वस्तू रोज फिरायलाच हवा ना. म्हणून म्हटलं चला आता फरशी पुसून घ्यावी आणि त्यानंतर बाकीची कामे असतात. आता बाकीचं काम तर काही नव्हतं. म्हटलं चला. आणि आता इशूचा मेकअप राहिला होता, पण मेकअप करायला तो अजिबात देत नाही. केस एवढे त्याचे अस्ताव्यस्त झाले, थोडेसे वाढले पण होते. आणि तो म्हणत होता की मीच करतो मेकअप, मीच करतो. आता त्यानं स्वतःहून तेल लावले. आणि आता माझ्या पण लक्षात आलं की माझे पण केस तसेच आहेत, एकदम अस्ताव्यस्त. माझं काय होतं सकाळी अंघोळ तर करून होते, पण स्वतःला आवरायचं राहून जातं, कारण कामच एवढं पडलेलं असतं, पटकन आवरायचं असतं. मग त्या गोंधळात मी राहून जातं माझं. आता इशू बघा कसा हेअरस्टाईल करतोय, आरशात बघून करतोय. मी काय करते की दुपारचं माझं सगळं आवरून घेते, मग म्हणजे माझ्या स्वतःला वेळ देते. आता इथं वरण भात तयार आहे आणि इशूला म्हटलं की चल आता तू वरण भात खाऊन घे. आता भात जर शिजवला ना तर तो मी थोडासा जास्त शिजवते, कारण लहान मुलं असं जास्त चावून खात नाहीत. कारण पटकन गिळायचा प्रयत्न करतात तर त्यांना जास्त चावून होत नाही, म्हणून जास्त शिजवते. आणि त्यात थोडीशी डाळ टाकून त्याला खाऊ घालत होते मी. आणि आता बघा दुपारची वेळ त्याचं खाऊन वगैरे झालं आहे. मोबाईल शक्यतो मी कमीच देते, म्हणजे देत नाही असं नाही, पण कमीच देते इशूला. कारण काय होतं मोबाईल दिले की मुलं त्याच नादात राहतात, म्हणून त्याच्यासोबत खेळायला जास्त प्रिफर करते. आता आम्ही दोघं इथं कॅरम खेळतो आहे. म्हटलं चल आपण दोघं खेळूया कॅरम. आणि आम्हाला कॅरम खेळताना बरीच मज्जा येते. रोज कॅरमच खेळतो असं नाही, कधी आम्ही घरात क्रिकेटही खेळतो, कधी काही असेल हे खेळतो. मग तुम्ही पण असं थोडंसं मध्ये वेळ घालवला ना तर मुलांना पण छान वाटतं की आपल्याला आपले आई वडील पण थोडासा वेळ देतात. आणि दुपारी मग त्याचं 2च्या दरम्यान झोपायची टायमिंग असतो, तर मग खेळून झालं की त्यानं झोपून घेतलं. थँक्यू.